सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस हा एक आनंदाची बातमी घेऊन येणार आहे, कारण त्यांना चांगलं पद मिळाल्यानं त्यांना आनंद होईल. भावांसोबत सुरू असलेले वाद देखील आज संपुष्टामध्ये येतील आणि तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये भजन, कीर्तन आणि पूजा इत्यादी कार्यक्रमांचं आयोजन करू शकता. काही व्यवसाय योजना बनवण्यासाठी तुम्हाला तुमचा आळस सोडून द्यावा लागेल. जर तुम्ही आळशी राहिलात तर तुमचं नुकसान होऊ शकतं. तुम्ही आज मोठं ध्येय साध्य करू शकाल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी आनंदाचा असेल. बँकिंग क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांनी सावधगिरी बाळगावी, अन्यथा कोणीतरी त्यांना फसवू शकतं. तुमचं आकर्षण पाहून लोक तुमच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतील. आज तुमचा आदर वाढत असल्याचं दिसून येतंय. तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या सल्ल्याची आवश्यकता असेल तरच ते काम पूर्ण करा. तुमचे खर्च तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त असल्यानं तुम्ही थोडेसे चिंतेमध्ये असाल. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अनुकूल परिणाम घेऊन येईल. तुम्ही काहीतरी वेगळं करण्याचा आज प्रयत्न कराल आणि जर तुम्हाला एखाद्या गरीब व्यक्तीला मदत करण्याची संधी मिळाली तर नक्कीच करा. तुम्ही कोणत्याही नवीन कामामध्ये आज सहज पुढे जाऊ शकता आणि तुम्हाला सर्जनशील विषयांशी जोडण्याची संधी देखील मिळेल. तुमची कीर्ती आज सर्वत्र पसरेल. आज तुमची कला आणि कौशल्य वाढतील. तुम्ही सर्वांचा विश्वास आज अगदी सहज संपादन करू शकाल आणि आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतशील राहील. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खूपच विचारशील आहे. कोणत्याही प्रकारे तुम्ही कुठलाही दिखावा करू नका आणि जास्त पैसे तर बिलकुल खर्च करू नका. जर तुम्ही आधी कोणाकडनं पैसे उधार घेतले असतील तर ते परत करण्यामध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी व्हाल. आज तुमचं उत्पन्न वाढेल. परदेशामध्ये व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. जर तुम्ही तुमचं बजेट फॉलो केलं तर ते तुमच्यासाठी चांगलं राहील. तुम्हाला कोणाशीही फार विचारपूर्वक बोलावं लागेल, अन्यथा तुमच्याबद्दल गैरसमज निर्माण होऊ शकतात. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. तुम्हाला तुमच्या मित्रांचा संपूर्ण पाठिंबा मिळेल आणि चांगला नफा मिळाल्यानं तुमच्यातील अभिमान आणि अहंकार जागृत होऊ शकतो. तुम्ही तुमच्या व्यावसायिक क्रियाकलापांना आज गती द्याल. व्यावसायिकांना आज त्यांचे थकीत पैसे मिळाल्यानं आनंद होईल. जर तुमच्या नातेवाईकांपैकी कोणी तुमच्याकडे कर्ज मागितलं तर त्यांना तुम्हाला मदत करावी लागेल. अविवाहित लोकांना लग्नाचे चांगले प्रस्ताव मिळू शकतात. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या दीर्घकालीन योजना सुरू करण्याचा दिवस राहील. तुम्हाला सरकारी सत्तेमध्ये पूर्ण फायदा मिळत असल्याचं चित्र आहे. अधिकारी तुमच्यावरती चांगल्या विचारसरणीनं खुश होतील, ज्यामुळे तुम्हाला त्यांच्याकडनं प्रशंसा मिळू शकते. तुमच्यातील कुठलीही लपलेली क्षमता आज लोकांसमोर उघड होईल, ज्याचा तुम्हाला आर्थिक लाभ होईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस हा थोडासा कमकुवत राहणार आहे, परंतु तरीही त्यांना काळजी करण्याची गरज नाही. आनंद आणि समृद्धी वाढल्यानं तुम्ही खुश व्हाल. जर तुम्ही तुमच्या करिअरसाठी बराच काळ प्रयत्न करत असाल तर त्यात देखील तुम्हाला प्रगती पाहायला मिळेल. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुमच्या पालकांचे आशीर्वाद घ्या. आता पुढची रास तूळ रास.
श्री गणेशजी सांगतात की नशिबाच्या दृष्टीनं आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला राहणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणामध्ये दिलासा मिळेल. अनेक स्रोतांमधून तुम्हाला उत्पन्न मिळेल. तुमची आर्थिक स्थिती देखील आज मजबूत राहील. तुम्ही सर्व कामांमध्ये आज चांगलं प्रदर्शन करू शकाल. तुमच्या नोकरीमध्ये बढती मिळाल्यानं तुम्ही खूप आनंदी व्हाल. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी एक पार्टी आयोजित करू शकता. धार्मिक कार्यांवरती तुमचा जो विश्वास आहे तो वाढेल आणि धार्मिक कार्य मोठ्या उत्साहानं तुम्ही पार पाडाल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हिरव्या गाईला चारा खाऊ घाला. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सुसंवादी राहणार आहे. कोणत्याही कामामध्ये तुम्ही नियम आणि कायदे हे पूर्णपणे पाळले पाहिजेत. जर तुमच्या कुटुंबातील कुठलाही सदस्य तुम्हाला सल्ला देत असेल तर तुम्हाला त्याबद्दल फार विचार करावा लागेल. तुमच्या जवळच्या लोकांकडनं तुम्हाला चांगला पाठिंबा मिळत असल्याचं दिसून येते. महत्त्वाच्या कामामध्ये तुम्ही सावधगिरी बाळगायला हवी. व्यस्ततेमुळे तुम्ही थोडेसे चिंतेमध्ये राहाल. अचानक लाभ झाल्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. आज कुटुंबामध्ये एखादं शुभ कार्य घडू शकतं. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्या मान सन्मानामध्ये वाढ करणारा ठरणार आहे. आणि जर तुम्हाला जॉबच्या ठिकाणी कुठलंही महत्त्वाचं काम मिळालं तर तुम्ही ते टीम वर्कनं सहज पूर्ण कराल आणि वेळेत पूर्ण कराल. तुम्हाला एखाद्याकडनं मालमत्ता मिळण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही आज तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल, ज्यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्य तुमच्यावरती खुश होतील. व्यवसाय करणाऱ्यांनी त्यांच्या बोलण्यामध्ये गोडवा ठेवावा. तुम्हाला तुमच्या काही योजना या गुप्त ठेवाव्या लागतील. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या सभोवतालचं वातावरण हे आनंददायी असणार आहे. तुम्हाला काही लोकांशी सावधगिरी बाळगावी लागेल. आज वायफळ गोष्टींवरती तुम्ही तुमचे पैसे खर्च करू नयेत. तुमचं मन आज आनंदी राहील कारण तुमच्या मेहनतीनुसार तुम्हाला फायदा होईल. तुम्ही आज कोणाच्याही बोलण्यावरती विश्वास ठेवणं टाळा, अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते. जर तुम्ही तुमचं बजेट बिघडवलं असेल तर मात्र तुम्हाला नुकसान होईल. नोकरीच्या शोधामध्ये असलेल्या लोकांना आज एक चांगली बातमी मिळू शकते. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा सहकार्याची भावना घेऊन येईल. तुम्हाला काही आधुनिक विषयांमध्ये रस राहील. विद्यार्थी शिक्षणामध्ये येणाऱ्या समस्यांबद्दल आज त्यांच्या शिक्षकांशी बोलू शकतात. नोकरीच्या ठिकाणी तुमचं काम मजबूत आणि चांगलं असेल. तसंच आज तुम्हाला काही महत्त्वाची माहिती देखील मिळेल. तुमच्यामध्ये लपलेली प्रतिभा आज बाहेर येईल आणि लोक ते पाहून आश्चर्यचकित होतील. मित्राकडनं भेटवस्तू मिळाल्यानं तुम्हाला आज आनंद होईल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री चालिसाचं पठण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही घाईघाईनं आणि भावनिकतेनं कुठलाही निर्णय घेण्याचं टाळा आणि तुमच्या भावांशी सल्लामसलत केल्यानंतरच व्यवसायातील कुठलाही निर्णय घेतले असे तुमच्यासाठी चांगलं राहील. वैयक्तिक बाबींमध्ये तुम्ही नीतिमत्तेचं पालन करायला हवं आणि कामाशी संबंधित एखाद्या विषयावरती तुमचं जवळच्या व्यक्तीशी काही मतभेद झाले असतील तर ते सुधारण्यास तुम्हाला आज मदत होईल. जर तुम्हाला घर, दुकान किंवा वाहन खरेदी करण्याची इच्छा असेल तर ती आज पूर्ण होऊ शकते, परंतु त्यामध्ये तुमचा नफा मात्र सामान्य राहील. आज तुमच्या सुखसोयी आणि सुविधांमध्ये वाढ होईल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.